स्टुडिओ म्हणलं की तुम्हाला तुमची एक जागा पाहिजे, बरोबर. पुण्यासारख्या ठिकाणी मग तिथं भाडं भरावं लागतं तुमची स्वतःची जागा नसेल तर. म्हणजे प्लस तुम्हाला लाइटिंग सेटअप आहेत, म्हणजे तुम्हाला स्टुडिओ सेटअप करावा लागतो बेसिकली. तिथे इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. फ्रीलान्सिंगला तशी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जास्त नाही. म्हणजे सुरुवातीला तुम्ही फ्रीलान्सिंग मधनं सुरू करू शकता. फ्रीलान्सिंगला काय आहे की तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी खूप आहे. मला माझ्या वेळेत काम करता येतं, मला हवं ते काम निवडता येतं, बरोबर. स्टुडिओ म्हणलं की तुम्हाला सकाळी 9 ते 8 जो काही तुमचा टाइम आहे तिथे तुम्हाला बसावंच लागतं. पण स्टुडिओचा फायदा काय आहे की तुम्हाला क्लायंट तुमच्या दारात येतो, बरोबर. फ्रीलान्सिंगला तो आहे की तुम्हाला वेगवेगळ्या लोकेशन्सला जाऊन तुम्ही शूट करत असता, वेगवेगळ्या तुम्ही असाइनमेंट घेत असता. पण स्टुडिओ फोटोग्राफरचा बेनिफिट काय आहे की त्याचा एक सेटअप आहे, तिथे क्रेडिबिलिटी तुम्हाला खूप मिळते की म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादा नवीन माणूस अप्रोच होतो, मग फ्रीलान्सर्सला बऱ्याचदा असं चल कॅफेत भेटूयात, क्लायंटला असं होतं. मग त्याच्या नवीन माणसाशी जेव्हा तुम्ही आर्थिक व्यवहार करता, तुमची एक फिक्स जागा आहे, तर तुम्ही ट्रस्टेबल असता. त्यामुळे तिथं जाऊन तुम्हाला मी याच्याशी व्यवहार करतोय तर मला हा माणूस माहिती आहे बाबा कुठे मला भेटू शकतो. फ्रीलान्सिंगला थोडंसं सुरुवातीला कदाचित तो एक पॉईंट होऊ शकतो की क्रेडिबिलिटीला थोडासा इश्यू होऊ शकतो. पण तुमचं जर स्ट्रॉंग तुम्ही पोर्टफोलिओ केला, तुम्ही काम क्वालिटी देताय, तर फ्रीलान्सिंगमध्ये पण पैसा कमवता येऊ शकतो.